तुमचं नाव आणि पत्ता सांगा. शिवदास भोसे भांडे. थोडंसं मोठ्या आवाजानं. शिवदास भोसे भांडे, सुरळेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. बर, आज तुमच्या ह्या प्लॉटमध्ये ऊसाची तोड चालू आहे. हा ऊस म्हणजे सुरूच आहे का दुरीचा आहे? सुरूच आहे. सुरूच आहे. बर, आणि किती क्षेत्रफळ आहे ऊसाचं? 3.5 एकर. 3.5 एकर ऊस आहे आणि जवळपास बराच तुटलेला आहे का नाही? बर, तुम्ही आपल्या धन्वंतरीचे तर कोणते प्रोडक्ट वापरलेत? बॅक टू रिच. हां, RPS 76 आणि RPS 76 दाणेदार. बरोबर आहे. हे 3 प्रोडक्ट तुम्ही वापरले तिथं. त्याच्यामध्ये हा जर आपण ऊस काउंट केला, बरं जनरली आता जे तोड चालू आहे ह्या ऊसाच्या कांड्या किती आहेत? 30-32च्या दरम्यान कांड्या आहेत. बर, आणि आता ही जी इकडे तोड झालेली आहे तर तिकडं शेवटचा एक तुकडा होता तो अर्धा एकरचा आहे का नाही? त्या अर्धा एकरमध्ये किती टन गेला? 45 टन. अर्धा एकरमध्ये 45 टन. तिथेही आपले धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आहे का नाही? बर, आणि इथं आता जी तोड चालू आहे इथं काय ॲव्हरेज चालू आहे? 70चं प्रति एकर. बर बर बर. तुम्ही धन्वंतरीचे हे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरताय? 2 वर्षापासून. याच्या आधी तुम्ही कशाला अनुभव घेतलाय? आपण कपाशी, गहू आणि ऊस. अच्छा, कपाशी, गहू आणि ऊस या तिन्ही याला तुम्ही. बरं, धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून आतापर्यंत घेतलेल्या रिझल्टमध्ये तुम्ही समाधानी आहेत? हो. बरं, तुमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये ऊसाचं एकरी काय ॲव्हरेज चालू आहे? 50-55 बसतं. 50-55 बसत आहे आणि आज आपण 70+ मध्ये आहोत आहे का नाही? म्हणजे साधारण 1.5 पट आपण उत्पन्न घेतोय. बरोबर. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? इतर शेतकऱ्यांना सल्ला राहील की ते वापरून पाहावं. बरोबर आहे ना? वापरावा, अनुभव घ्यावा आहे का नाही? आणि अनुभव घेऊनच प्रत्येक प्रोडक्टची किंवा धन्वंतरीच्या प्रोडक्टची खऱ्या अर्थानं खात्री करून घ्या. बरोबर. चला, ओके, धन्यवाद.